बांधवांनो, वरळी विधानसभा म्हणजे मुंबईचा नाक म्हणायला हरकत नाही। या विधानसभेत हायराईज बिल्डिंग्स आहेत, मोठ्या मोठ्या इमारतीत नामांकित लोक राहत आहेत। याच वरळी विधानसभेत कोळीवाडा आहे। हा कोळीवाडा मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित असा कोळीवाडा आहे। याच वरळी विधानसभेत झोपडपट्ट्या पण मोठ्या प्रमाणात आहेत। याच वरळी विधानसभेत अनेक मुंबईतल्या सर्वात मोठ्या चाळी ज्या जाणल्या जातात त्या पण याच विधानसभेत आहेत। असं बघितलं तर अगदी संमिश्र असं वातावरण आणि लोकांचा प्रेझेन्स हा या वरळी विधानसभेत आहे। या वरळी विधानसभेत विविध समस्या आहेत। हायराईजच्या वेगळ्या समस्या आहेत, झोपडपट्ट्यांच्या वेगळ्या समस्या आहेत, चाळींच्या वेगळ्या समस्या आहेत। झोपडपट्ट्यांच्या विकासाचा मुद्दा प्रलंबित आहे, चाळींच्या रिडेव्हलपमेंटचा मुद्दा पेंडिंग आहे। ब्युटिफिकेशन असो, पाण्याची मूलभूत सुविधा असो, गल्ली गटारांची प्रश्न असोत, रस्त्यांचे प्रश्न असोत, असे अनेक प्रश्न या वरळी विधानसभेचे अजूनही सोडवण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना यश प्राप्त झालं नाहीये। खरं तर महाराष्ट्रातला एक असा विधानसभा क्षेत्र दाखवा ज्याला 3 आमदार प्राप्त झाले आहेत। एकही नाहीये, केवळ वरळीमध्ये एक नव्हे तर 3 आमदार आहेत एका विधानसभेत। 3 आमदार आहेत, त्याच पक्षाचा एक खासदार आहे आणि नगरसेवकही सगळे त्याच पक्षाचे आहेत। खरं तर एवढी लोकप्रतिनिधींची ताकद, संख्या 2 वर्षात 2.5 वर्षापूर्वी तर मंत्रीपद पण याच विधानसभेला मिळालेलं, खासदार पण मंत्री होते, तरीही वरळीचे प्रश्न जैसे थे वैसे। आता वरळीकरांना आपले डोळे उघडून, केवळ डोळे नव्हे तर तोंड आणि मन उघडून कारवाई केल्याशिवाय आपले प्रश्न सुटले जाणार नाहीत। आणि म्हणूनच वरळीकरांनी आता निश्चय केला आहे, निर्धार केलेला आहे की यंदा काम करणाऱ्याला वरळीचा खासदार बनवणार। मानवानो, या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते सहज सुटण्यासारखे प्रश्न आहेत। हे प्रश्न काय अत्यंत मोठे रॉकेट सायन्सचे प्रश्न नाहीये। हे प्रश्न आपण बघितले, बीडीडी चाळीचा प्रश्न। आदरणीय देवेंद्रजी यांची सत्ता आल्याबरोबर त्यांनी बीडीडी चाळी संदर्भातले मोठे निर्णय घेऊन या विकास कामाला गती देत प्रत्येक फ्लॅटला पार्किंग प्राप्त होऊन त्यांचं क्षेत्रफळ वाढवून ही डेव्हलपमेंट लवकरात लवकर चालू करायचं काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं। आपल्या सर्वांना माहीतच आहे, या हिंदुस्थानात एक स्वप्न आजपासून नव्हे तर दशकांपासून, शेकडो वर्षांपासून तमाम हिंदुस्थानी बांधवांनी बघितलं। हिंदुस्थान आहे, इकडे मंदिर बनवण्यासाठी प्रत्येकाला आपल्या मनातली इच्छा दाबून ठेवायला लागलेली, परंतु मी आपल्या सर्वांमार्फत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे मनापासून आभार मानीन। शेकडो करोडो हिंदुस्थानियांचं मनोकामना पूर्ण करण्याचं काम त्यांच्या कार्यकाळात झालं आहे आणि देशाला, देशवासियांना आपल्या मनात असलेली इच्छा, या इच्छा पूर्ती करून दिल्याबद्दल प्रभू श्री रामजींचे, रामलल्लाजींचे हे भव्य दिव्य मंदिर आज तुमच्या आमच्या डोळ्यासमोर अयोध्येत स्थापित झालं आहे। प्रभू श्री रामचंद्र जी की, पवन सुत हनुमान की जय श्री राम, जय जय श्री राम। बांधवांनो, हे स्वप्न आपण एकत्रपणे बघितलेलं, हे स्वप्न होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं। हे स्वप्न होतं अटल बिहारी वाजपेयीजींचं स्वप्न होतं। हे स्वप्न होतं लालकृष्ण अडवाणीजींचं
स्वप्न होतं, हे स्वप्न होतं नरेंद्रजी मोदींचं स्वप्न होतं, हे स्वप्न होतं करोडो हिंदुस्थानियांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण केले आहे आमचे तुमचे आवडते अत्यंत आपल्या जीवाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल जेवढी भारताची जनता त्यांची ऋणी राहील ते कमीच असेल एवढं सांगताना मला कुठचाही संदेह होत नाही. आपल्या सर्वांनाच माहित आहे हा आमचा वरळी परिसर मराठमोळ्यांचा परिसर आहे, मराठी बांधवाचा परिसर आहे, मराठी बाण्याचा परिसर आहे, मराठी माणसाचा परिसर आहे. सातत्याने वर्षानुवर्ष केवळ मराठी बांधवाला भावनिक करून त्यांची फसवणूक करत सातत्याने ही लोक वरळीवरती आपली सत्ता काबीज करत आली आहे. युती होती तेव्हा युतीचा धर्म पाळत आम्ही मराठी माणसासाठी नेहमीच तुमची बाजू घेतली, नेहमीच तुम्हाला समर्थन दिलं. पण मराठी माणसाच्या हाती काय लागलं ते सांगा. मराठी माणूस अजूनही वरळीतला त्याच चाळींमध्ये राहतोय, मराठी माणूस अजून वरळीमधला त्याच झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय, मराठी माणसाला अजूनही त्याच वेदना सोसायला लागत आहेत. मराठी माणसासाठी काय केलं तुम्ही? मराठी माणसाला खर तर आज वरळीत स्वतःच्या हक्काचा फ्लॅट, स्वतःच्या हक्काची डेव्हलपमेंट प्राप्त झाली पाहिजे होती. बीडीडी चाळ केव्हाचीच डेव्हलप व्हायला पाहिजे होती. पोलीस हाऊसिंग कॉलनी आहे तिकडे पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली प्रशस्त घरं प्राप्त व्हायला पाहिजे होती. परंतु हे काही एक न करता केवळ मराठी माणसाला भावनिक रित्या त्यांचा वापर करून मराठी माणसाला फसवण्याचं काम केलं गेलं आहे. आमच्या मराठी बांधवाकडनं सातत्याने काम करून घेणार, निवडणुका आला की जय महाराष्ट्राची घोषणा देऊन मराठी माणसाला खाली उतरवून त्याच्याकडनं प्रचार करून घ्यायचा, त्याला जागोजागी फिरवायचं, मतदान करायला लावायचं. पण ज्या वेळेला राज्यसभेची जागा द्यायची वेळ येते तेव्हा मराठी माणूस कुठे राहतो? त्यावेळेला तुम्हाला दिसतात नंदी, त्यावेळेला तुम्हाला दिसतात धूत, त्यावेळेला तुम्हाला दिसतात पटेल, त्यावेळेला तुम्हाला दिसतात सगळीच लोक, चतुर्वेदी, अनेक लोक दिसतात. पण त्यावेळेला मराठी माणूस कुठे असतो? मराठी माणसाला वापरायचं आणि त्यानंतर सोडून द्यायचं, हीच वृत्ती राहिली आहे या लोकांची. आणि म्हणूनच आज वरळीतला सामान्य माणूस हा एक मुठीने उठेल आणि आपला मराठा बाणा या निवडणुकीत दाखवून देईल. आणि निश्चितपणे येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी हा सुनहरा काळ असेल. येणारा काळ हा वरळीच्या विकासाचा काळ असेल. येणारा काळ हा निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला आणि देशाला अव्वल नंबरवर नेणारा काळ असेल. हा देश ज्याच्यात एका काळी सुई बनत नव्हती, आज या देशात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून हा देश पुढे आलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून दिसून येते. आज भारतातल्या लोकांना अभिमान वाटतो की आपला देश हा ब्रिटन सारख्या इकॉनॉमीजना पाठी टाकून आज 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड म्हणून पुढे आला आहे. बांधवांनो, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात हा देश आता जगातली 3री सर्वात मोठी इकॉनॉमी म्हणून पुढे येणार आहे. या देशात गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्या योजना या सरकारने आणल्या, मग तो उज्ज्वला गॅस योजनापासून प्रधानमंत्री आवास योजनापर्यंत या सगळ्या योजना करोडो हिंदुस्थानियांना, करोडो लाखो हिंदुस्थानियांना सन्मानाचं जीवन
जगण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे। आणि म्हणूनच या सगळ्या कार्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमीच राहील। आज इकडे खरं तर वरळीत आल्यानंतर आमच्या सगळ्या जवळच्या बांधवांची परिस्थिती बघितल्यानंतर एक मनात खंत वाटते। जर का या वरळी परिसराला खासदार, आमदार, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा यापूर्वी प्राप्त झाला असता तर वरळीकरांची किमान आयुष्यातली 15-20 वर्ष ही अधिक सुखाची गेली असती। त्यांना समाधानाची वर्ष 15 वर्षापूर्वीच मिळाली असती, परंतु अजूनही उशीर झाला नाहीये। आज वरळीकरांसाठी, तुम्हा सर्वांच्या पुढच्या पिढीसाठी, मुला लेकरांसाठी, बालपरिवारासाठी आपल्याला निर्णय करायचा आहे। आपलं भवितव्य आपल्या हातात आहे। येणाऱ्या काळात एक निश्चय करून, एक निर्धार करून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी वरळीतनं जाणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी हा भारतीय जनता पार्टीचाच असेल, एवढाच आपल्याला आज माझी ग्वाही आहे, विनंती आहे। आणि येणाऱ्या काळात तुमची साथ, तुमचा प्रेम, तुमचे आशीर्वाद असेच आमच्या सोबत राहतील अशी प्रार्थना करतो। इकडे एवढ्या मोठ्या संख्येने येऊन आमचं मनोबल वाढवण्याचं काम केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।